ओके. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण मटेरियल सायन्स फर्स्टमधला फर्स्ट टॉपिक स्टार्ट केला होता, तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ सॉलिड्स अँड क्रिस्टल डिफेक्ट. याच्यामधलं जे क्रिस्टल डिफेक्ट बघतोय, डिफेक्टचं मिनिंग काय? डिफेक्ट मीन्स द मिसिंग अँड लॅकिंग ऑफ ॲटम्स or ion in an ideal or imaginary crystal structure or lattice, and the misalignment of unit cells in a real crystal are called crystal defect or solid defect. तर क्रिस्टल डिफेक्ट म्हणजे सिंपल, हे जी एवढी मोठी डेफिनेशन आहे याचं मिनिंग काय आहे तर बघा, त्याच्यामध्ये काय सांगितलंय. सपोज एक मॉलिक्यूल आहे, सपोज असं कन्सिडर करूया की सपोज जसं ती कॉपर मॉलिक्यूल, एक कॉपरचा मॉलिक्यूल मी ड्रॉ करते. तर कॉपर मॉलिक्यूल ड्रॉ करतोय म्हणजे कॉपर मॉलिक्यूलमध्ये तुम्हाला माहिती आहे नंबर ऑफ ॲटम्सनी बनलेला असेल कॉपर मॉलिक्यूल. दीज आर दी नंबर ऑफ ॲटम्स जे एकमेकांना बाउंड आहेत आणि हे एकमेकांना बाउंड होऊन काय करतात, एक कॉपरचा मॉलिक्यूल बनतोय. आता याच्यामध्ये काय सांगितले, हा जो कॉपरचा मॉलिक्यूल आहे याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स एकमेकांना बाउंड आहेत, याच्यामध्ये काहीतरी डिफिशियन्सी येते. याच्यामध्ये काय होते, एकतर एखादा ॲटम याच्यामध्ये मिसिंग असेल, एखादा ॲटम हा जो मॉलिक्यूल आहे तो लिव्ह करेल, म्हणजे एखादा कॉपर ॲटम बाहेर गेला सपोज, त्यामुळे एखादी वॅकन्सी क्रिएट होईल, किंवा एखादा अनदर मॉलिक्यूलचा ॲटम ॲड होईल. सपोज इथं आणखी एक मेटल, सपोज Fe आयर्न मेटलची ॲडिशन केली, मग इथं आयर्न मेटलचा ॲटम इथं ॲडिशन होते. म्हणजे याच्यामध्ये काय झालंय, हे जे रेग्युलर स्ट्रक्चर होतं कॉपर मॉलिक्यूलचं, हे जे रेग्युलर अरेंजमेंट होती याच्यामध्ये मिसअलाइनमेंट झाली. म्हणजे याच्यामधला एकतर एखादा मॉलिक्यूल लॉस झाला किंवा एखादा मॉलिक्यूल ऍड झाला, म्हणजे जे रेग्युलर स्ट्रक्चर होतं ते इरेग्युलर झालं. एवढंच मिनिंग आहे डिफेक्टचं. नेक्स्ट टाईप आहे सेल्फ इंटरस्टिशियल. सेल्फ इंटरस्टिशियल म्हणजे काय, तर दिस इज द मॉलिक्युलर स्ट्रक्चर. एका मॉलिक्युलचं स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स आहेत. ह्या जे ॲटम्स आहेत त्याच्यामधला एका ॲटमनी काय केलं, इथला सेंटरचा ॲटम त्याने आपली लोकेशन सोडली आणि तो काय झाला, दुसरीकडे दुसऱ्या लोकेशनला एका इंटरस्टिशियल पोझिशनला जाऊन बाउंड झालाय. यालाच म्हटलं जातं सेल्फ इंटरस्टिशियल. सेल्फ इंटरस्टिशियल हे फक्त त्याच मॉलिक्यूलमध्ये फाउंड होते की त्याच मॉलिक्यूलमधला एखादा ॲटमनी स्वतःची लोकेशन सोडून स्वतः डिस्प्लेस झाला टू दी अनदर इंटरस्टिशियल पोझिशन. देन नेक्स्ट आहे शॉर्टकी डिफेक्ट इन आयोनिक सॉलिड. आता वॅकन्सी डिफेक्ट आणि सेल्फ इंटरस्टिशियल हे फक्त नॉन आयोनिक सॉलिडमध्ये फाउंड होतात. ते मी तुम्हाला सांगितलं, नॉन आयोनिक म्हणजे चार्जलेस असतील, याच्यावरती कुठलेच पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज नसतील. तर मेटल आयन्स असतील त्याच्यामध्ये, कुठल्या पण मेटलचे मेटल सबस्टन्सेस असतील, मग याच्यामध्ये न्यूट्रल असतात जे. देन शॉर्टकी डिफेक्ट इज फाउंड इन आयोनिक सॉलिड. ह्याच्यामध्ये आयोनिक सॉलिडमध्ये फाउंड होतं. मग याच्यामध्ये जे सबस्टन्सेस यूज केले जातात ते काय असतील, ते चार्ज्ड सबस्टन्सेस असतील. इथे एक्झाम्पल दिलंय NaCl, CaCl, सिजियम क्लोराइड, पोटॅशियम क्लोराइड अँड पोटॅशियम ब्रोमाइड. म्हणजे काय, तर ह्याच्यामधलं सोडियम आहे, सोडियम पॉझिटिव्हली चार्ज आहे आपल्याला माहिती आहे. क्लोरीन इज अ निगेटिव्हली चार्ज, म्हणजे दोन आयोनिक आहेत, दोन्हीवरती काहीतरी चार्ज आहे. देन आता हा शॉर्टकी डिफेक्ट कुठे फाउंड होतो, इट इज फाउंड इन आयोनिक सॉलिड, हे तर कळलं. पण याच्यामधले जे आयन्स आहेत त्या आयन्सची साईज सिमिलर असते. सपोज याच्यामधला सोडियम असं कन्सिडर करूया की सोडियम हा A+ सॉलिड आहे. इथं ह्या सर्कलमध्ये A+ आहे आणि याच्यामध्ये B- आहे. हा सोडियम हा A+ आहे कन्सिडर करूया. देन क्लोरीन हा B- आहे. क्लोरीन मायनस निगेटिव्हली चार्ज आहे म्हणून त्याला आपण म्हटलं B-. ठीक आहे. मग हे जो A+ आहे आणि B- आहे, ह्या बोथची साईज कशी आहे, सेम आहे. याच्यामध्ये सगळ्याच्या सगळे जेवढे ॲटम्स आहेत त्या सगळ्या ॲटम्सची साईज सिमिलर आहे. मग याच्यामध्ये काय होतं, शॉर्टकी डिफेक्ट होतो आयोनिक सॉलिडमध्ये. म्हणजे काय होतं, तर याच्यामधले हे जे आयन्स आहेत त्याच्यामधले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स मिसिंग आहेत. इथं एक बघा, पेअरमध्ये जे आयन्स आहेत, एक एनायन असेल आणि एक कॅटायन असेल, अशा पेअरमध्ये मिसिंग आहेत. दोन एनायन मिसिंग असतील तर दोनच कॅटायन मॉलिक्यूल मिसिंग असतील. तर इथं बघा, इथं काय आहे, इथं B- आहे, तर इथं सेकंड रोला इथं काय येईल, आपला A+ येईल. पण हा A+ काय आहे, इथला मिसिंग आहे. देन B-, A+, B-. अगेन थर्ड लाईनला अगेन इथला एक B- आयन मिसिंग आहे. मग इथला कॅटायन मिसिंग होता, इथला एनायन मिसिंग आहे. अगेन बघा फोर्थ लाईनला अगेन B- आयन मिसिंग आहे, म्हणजे अगेन एक एनायन मिसिंग आहे. आणि ऍट दी लास्ट एक कॅटायन मिसिंग आहे, म्हणजे कॅटायन अनायन कॅटायन आयन एनायन अशा पेअरमध्ये आयन्स मिसिंग आहेत. त्याला म्हटलं जातं शॉर्टकी डिफेक्ट. शॉर्टकी डिफेक्ट हा कुठे फाउंड होतो, शॉर्टकी डिफेक्ट अशाच कंपाऊंडमध्ये फाउंड होतो ज्यांचा कोऑर्डिनेशन नंबर 8 to 6 असेल किंवा 6 to 8 असेल. याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन असतो.
हा जो शॉर्टकी डिफेक्ट आहे हा काहीतरी नंबर ऑफ कंडिशनवरती डिपेंड आहे, नंबर ऑफ कॉम्पोनंट्सवरती डिपेंड आहे. त्याच्यातलं फर्स्ट कॉम्पोनंट आहे द टोटल नंबर ऑफ आयोनिक पेअर्स दॅट इज मास ऑफ ए आयोनिक क्रिस्टल. हा कशावरती डिपेंड आहे? मास ऑफ आयोनिक क्रिस्टल. म्हणजे आयोनिक क्रिस्टल ज्याच्यामधला आपण शॉर्टकी डिफेक्ट स्टडी करणार आहे त्या जर आयोनिक क्रिस्टलचं मास मोर असेल किंवा लार्जर, जेवढं लार्ज मास जेवढं मोर अमाऊंट तेवढे जास्त डिफेक्ट फाउंड होतात. देन सेकंड आहे द ॲव्हरेज एनर्जी रिक्वायर्ड टू प्रोड्यूस अ शॉर्टकी डिफेक्ट. ह्याच्यावरती पण डिपेंड आहे. आणि थर्ड आहे टेम्परेचर. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं की जसं टेम्परेचर तुम्ही इन्क्रीज कराल तसे मोर अँड मोर डिफेक्ट फाउंड होतात त्या मॉलिक्यूलमध्ये किंवा त्या कंपाऊंडमध्ये. जसं मी तुम्हाला सांगितलं सपोज एखादा मेटल आहे, मेटलला आपण काय केलं, मेटलला आपण हीट अप्लाय केली, एक पॉईंट होतो, काही काही मेटल एका पॉईंटला मेल्ट व्हायला स्टार्ट होतात किंवा त्याचं जे स्ट्रॉंग असतात इनिशियली ज्यांचं ज्यांच्यामध्ये म्हणजे एकदम कॉम्पॅक्ट असतात, एकदम स्ट्रॉंग असतात, आफ्टर अप्लाइंग द हीट ते सॉफ्ट व्हायला स्टार्ट होतात, ते मेल्ट व्हायला स्टार्ट होतात. म्हणजेच काय होतं तर त्याचं जे रेग्युलर स्ट्रक्चर होतं इनिशियली त्या मेटलचं जे रेग्युलर स्ट्रक्चर होतं ज्याच्यामध्ये स्ट्रॉंग असेल तर तो मेटल त्याच्यामध्ये चेंज झाला, त्याच्यामध्ये इरेग्युलरिटी आली आणि त्यामुळे तो काय झाला, त्यामुळे तो सॉफ्ट व्हायला स्टार्ट होतो किंवा मेल्ट व्हायला स्टार्ट होतो. देन फोर्थ आहे फ्रँकेल डिफेक्ट. ओके, तो शॉर्टकी डिफेक्ट आणि फ्रँकेल डिफेक्ट याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तर याच्यामध्ये जसं ॲनायन आणि कॅटायनची साईज ही सिमिलर होती तसं फ्रँकेल डिफेक्टमध्ये ॲनायन आणि कॅटायनची साईज सिमिलर नाही आहे. याच्यामध्ये हा जो कॅटायन आहे तो स्मॉलर साईज्ड आहे आणि ॲनायन हा लार्जर साईज मॉलिक्यूल आहे. तर याच्यामध्ये डिफरन्स हा आहे की याच्यामध्ये जसं मॉलिक्यूलने काय केलं इथं शॉर्टकी डिफेक्टमध्ये पेअरमध्ये मॉलिक्यूल मिसिंग आहे तसं इथं नाही. इथं काय होतंय, इथं मॉलिक्यूल मिसिंग आहेत बट त्या मॉलिक्यूलने काय केली, एक इंटरस्टिशियल पोझिशन ऑक्युपाय केली. इथं बघा इथला ए प्लस आयन म्हणजे इथला कॅटायन मिसिंग आहे, त्या कॅटायन काय झालंय, कॅटायन इथं बाउंड झालाय म्हणजे त्याने एक इंटरस्टिशियल पोझिशन ऑक्युपाय केली. अगेन इथं पण एक अनायन मिसिंग आहे आणि पण अगेन एक इंटरस्टिशियल पोझिशन ऑक्युपाय केली. त्याला म्हटलं जातं फ्रँकेल डिफेक्ट. देन याचे काही एक्झाम्पल्स आहेत फ्रँकेल डिफेक्ट कुठे फाउंड होते. इट इज फाउंड इन द सिल्वर हलाइड्स लाईक silver chloride, silver bromide, silver iodide and zinc sulfide is another example of this. Then this Frankel defect is found in the compound which are having coordination number 4 or 6. 4 किंवा 6 coordination number ज्याचा आहे ज्या कंपाऊंडचा असेल त्याच्यामध्येच Frankel defect फाउंड होतो. देन नेक्स्ट आहे नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट. तर नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट म्हणजे काय तर जसं मी ओके आता स्टॉइशियोमेट्रिक कंपाऊंड आणि नॉन स्टॉइशियोमेट्रिक कंपाऊंड याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तर स्टॉइशियोमेट्री म्हणजे काय तर सिंपल इझी भाषेत म्हणायचं म्हणलं तर रेशिओ. स्टॉइशियोमेट्री म्हणजे काय, रेशिओ. सपोज एखादा मॉलिक्यूल आहे सोडियम क्लोराईड, तर सोडियम क्लोराईड आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये सोडियमची संख्या किती आहे 1 आहे, क्लोरीन पण किती आहे 1 आहे, म्हणजे हा रेशिओ कसा आहे 1:1 आहे. सपोज Na2Cl2 असेल ह्याची संख्या किती आहे 2 आहे, हे पण 2 आहे म्हणजे ह्याचा रेशो 2:2 आहे. म्हणजे ह्याच्या 2 व्हॅल्यू आहेत 1 आणि इथं 2 ह्या बोथ व्हॅल्यू इक्वल आहेत. म्हणजेच ह्याला काय म्हटलं जातं तर स्टॉइशियोमेट्रिक कंपाऊंड. ज्या कंपाऊंडमध्ये रेशो हा 1:1 किंवा 2:2 असेल, इव्हन नंबर असतील त्याला म्हटलं जातं स्टॉइशियोमेट्रिक कंपाऊंड. पण रेशोमध्ये चेंज झाला, सपोज Na2 आहेत आणि एक क्लोरीन आहे. जस्ट तुम्हाला समजा म्हणून सांगते, असं काही कंपाऊंड नसतं. आपल्याला माहिती आहे सोडियम क्लोराईड ह्याच्यामध्ये एकच सोडियम असतं एकच क्लोरीन असतो, तुम्हाला माहिती आहे पण तरी पण सांगते. तर याच्यामध्ये रेशिओ काय आहे 2:1. हा रेशिओ काय झाला, चेंज झाला. रेशिओ चेंज झाला म्हणजे याच्या स्ट्रक्चरमध्ये काहीतरी चेंजेस झाले. यालाच काय म्हटलं जातं नॉन स्टॉइशियोमेट्रिक कंपाऊंड. म्हणजे याचं जे इनिशियली जे रेग्युलर स्ट्रक्चर होतं त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस झाले, एका आणखी सोडियमची ऍडिशन झाली म्हणजे याच्या
मध्ये काय झालं, सिम्पली शॉर्टमध्ये आपण असं म्हणू शकतो की याच्यामध्ये डिफेक्ट झाला म्हणजेच नवीन मॉलिक्यूलची ॲडिशन झाली आहे, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, नॉन स्टॉइशियोमेट्रिक कंपाऊंडमध्ये कन्व्हर्जन झालंय. मग इथं काय सांगितलंय तर नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट म्हणजेच काय, तर जो स्टॉइशियोमेट्रिक कंपाऊंड घ्यायचा एक, त्या स्टॉइशियोमेट्रिक कंपाऊंडला काहीतरी कंडिशन अप्लाय करायच्या आणि त्याला नॉन स्टॉइशियोमेट्रिक बनवायचं म्हणजे सिम्पली त्याच्यात डिफेक्टची ॲडिशन करायची. मग इथे बघा, डिफेक्ट स्ट्रक्चर प्रोड्युस्ड व्हेन द कंपोजिशन ऑफ एन आयोनिक क्रिस्टल डज नॉट करस्पॉन्ड टू एक्झॅक्ट स्टॉइशियोमेट्रिक फॉर्म्युला. म्हणजे इथं काय सांगितलं, जे आयोनिक क्रिस्टल आहे त्याच्यामध्ये त्याचा एक्झॅक्ट करस्पॉन्डिंग जो स्टॉइशियोमेट्रिक फॉर्म्युला आहे तो मेंटेन नाही करायचा, त्याच्यावरती त्याचं नॉन स्टॉइशियोमेट्रिक मध्ये कन्व्हर्जन करायचे. याचं एक्झाम्पल आहे डेव्हिएशन फ्रॉम द स्टॉइशियोमेट्रिक फॉर्म्युला इन कंपाऊंड झिंक ऑक्साईड अँड आयर्न ऑक्साईड. झिंक ऑक्साईड आणि आयर्न ऑक्साईडचं एक्झाम्पल दिले. खूप इझी आहे हा पण पॉईंट. त्याच्यामध्ये बघा इथं काय केलं, झिंक ऑक्साईड. आता झिंक ऑक्साईडचा रेशिओ आपल्याला माहिती आहे 1:1 रेशिओ आहे, म्हणजे हे काय आहे, स्टॉइशियोमेट्रिक कंपाऊंड आहे, याला नॉन स्टॉइशियोमेट्रिक बनवायचे. मग इथं काय दिलं, इन ZnYO, Y इज स्टँड फॉर दी नंबर ऑफ झिंक ॲटम. ठीक आहे, झिंक ॲटम किती आहेत किंवा झिंक मॉलिक्यूल किती आहेत ते सांगितले. व्हेअर Y इज ग्रेटर दॅन 1 म्हणजे झिंकचे मॉलिक्यूल एकापेक्षा मोर असतील म्हणजे स्टॉइशियोमेट्री बदलली, दोन्हीचा रेशिओ बदलेल. मग एक्सेस कॅटायन प्रोड्युस्ड बाय हीटिंग झिंक ऑक्साईड इन अ झिंक वेपर. आता इथं Y ग्रेटर दॅन 1 करायचं म्हणजे 1 पेक्षा मोर झिंक ॲटमची झिंक मॉलिक्यूल प्रोड्यूस करायचे आपल्याला. मग ते कसे प्रोड्यूस करायचे, तर त्यासाठी काय केलं जातं, हा जो झिंक ऑक्साईडचा कंपाऊंड आहे तर त्या झिंक ऑक्साईडच्या कंपाऊंडला हीट केलं जातं इन दी झिंक वेपरमध्ये हीट केलं. मग काय होते, जेव्हा झिंक वेपरमध्ये हीट करतोय ऑब्व्हियसली मोर अँड मोर झिंक असतील त्याच्यामध्ये, त्या वेपर्समध्ये मोर अँड मोर झिंकची ॲडिशन होईल इन दी झिंक ऑक्साईड कंपाऊंड. मग तेव्हा काय होतं, तर जेव्हा हीट करतो तेव्हा झिंक काय करतं, तेव्हा झिंकचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, झिंक 2++ 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे याचं काय केलं 2 इलेक्ट्रॉन लॉस केले आणि ऑक्सिडेशन झालंय झिंक 2+. मग इथे बघा, हा एक मॉलिक्यूल आहे आपला झिंक ऑक्साईडचा मॉलिक्यूल आहे, याच्यामध्ये झिंक आहे, ऑक्सिजन आहे, म्हणजे झिंक 2+ स्टेटमध्ये आहे, ऑक्सिजन 2- स्टेटमध्ये आहे, कॅटायन आहे एनायन आहे. ठीक आहे, मग जेव्हा हे जे आता सपोज हे रेड कन्सिडर करू नका, सपोज इनिशियली जे झिंक ऑक्साईड मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर आहे ते हे आहे की ज्याच्यामध्ये फक्त हे झिंक रेडवाले नाही आहेत. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ झिंक ऑक्साईड. पण आफ्टर दी हे जे आपलं स्ट्रक्चर आहे इनिशियली ते स्टॉइशियोमेट्रिक स्ट्रक्चर आहे झिंक ऑक्साईडचं, पण ह्याला नॉन स्टॉइशियोमेट्रिक मध्ये कन्व्हर्जन करायचे. मग जेव्हा ह्याला झिंक वेपरमध्ये हीट करू, ह्या मॉलिक्यूलला झिंक ऑक्साईडच्या मॉलिक्यूलला जेव्हा झिंक वेपरमध्ये हीट करू तेव्हा कशाची ॲडिशन होते, आणखी झिंकची ॲडिशन होते. पण त्या झिंकची ॲडिशन कशाच्या फॉर्ममध्ये होते, तर झिंक 2++ 2 इलेक्ट्रॉन म्हणजेच आपल्याला माहिती आहे एक निगेटिव्ह चार्ज असेल 2 इलेक्ट्रॉन म्हणजे. मग इथं तेच लिहिलंय, ॲडिशन ऑफ झिंक 2+ आणि इथे मायनस दिस निगेटिव्ह चार्ज इज स्टँड फॉर 2 इलेक्ट्रॉन. ओके, आता हे झालं झिंक ऑक्साईड. देन आयर्न ऑक्साईड, सेकंड एक्झाम्पल दिले आयर्न ऑक्साईडचं. तर आयर्न ऑक्साईडमध्ये काय केलं, इन आयर्न ऑक्साईड व्हेअर एक्स इज लेस दॅन 1, म्हणजे इथं एक्स लिहायचं राहिलं, इथं Fe ची व्हॅल्यू आहे ही लेस दॅन 1 आहे, म्हणजे मेटल ॲटम्स असतील याच्यामधले ते रिड्यूस करायचे. मग मेटल ॲटम कसे रिड्यूस केले जातात, मेटल ॲटम रिड्यूस करायचे म्हणजे ऑब्व्हियसली ऑक्सिजनची ॲडिशन करायला लागतात. ठीक आहे, मग इथं काय केलं जातं, फॉर ह्याला स्टॉइशियोमेट्रिक टू नॉन स्टॉइशियोमेट्रिक कन्व्हर्जन करण्यासाठी काय केलं जातं इथं, तर वॅकर्ड कॅटायन प्रोड्युस्ड बाय हीटिंग आयर्न ऑक्साईड इन ऑक्सिजन ॲटमॉस्फिअर. म्हणजे हा जो आयर्न ऑक्साईड आहे त्याला ऑक्सिजन ॲटमॉस्फिअरमध्ये हीट केलं, ऑब्व्हियसली मोर अँड मोर ऑक्सिजनची ॲडिशन होईल. देन इथं काय होतं बघा, मग ह्याचे जसं मी इथे सांगितलं की हे दोन कन्सिडर करू नका आणि हे मॉलिक्युलचं स्ट्रक्चर आहे असं कन्सिडर करा की ज्याच्यामध्ये हे दोन्ही नाही आहेत. तसं इथं पण सेम तसंच बघायचं, हे दोन नाही आहेत असं समजा, Fe2+ आहे O2- म्हणजे Fe2+ आणि O2- एक मॉलिक्यूल बनलाय आयर्न ऑक्साईडचा. मग यातला जेव्हा ऑक्सिजन ॲटमॉस्फिअरमध्ये आपण हीट करू तेव्हा काय होतंय, तर तेव्हा वॅकंट साईट क्रिएट होतील. वॅकंट साईट म्हणजे इथं एक वॅकंट साईट क्रिएट झाली, इथला एक Fe ॲटम मिसिंग आहे, कारण मोर अँड मोर एक्स्ट्रा ऑक्सिजनची ॲडिशन होतीये, म्हणजे ऑब्व्हियसली आयर्न कमी पडणार आहे, त्यामुळे आयर्नच्या वॅकंट साईट क्रिएट होत आहेत. मग इथे एक वॅकंट साईट क्रिएट झाली आणि इथे एक वॅकंट साईट क्रिएट झाली. ठीक आहे, मग इथं आणखी एक पॉईंट लिहिलाय तो म्हणजे काय, तर 2 इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड फॉर इच एक्सेस ऑफ ऑक्सिजन. जेवढे एक्सेस ऑफ ऑक्सिजन बाउंड होतील त्या मॉलिक्यूलला, त्या सबस्टन्सला, तेवढेच मोर अँड मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड असतील. मग एका ऑक्सिजनला किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड आहेत, तर 2 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड आहेत फॉर इच एक्सेस ऑफ ऑक्सिजन.
विच इज डोनेटेड बाय द 2 Fe2 प्लस आयन. म्हणजे एका ऑक्सिजनला 2 Fe2 प्लस आयन काय करतात, 2 इलेक्ट्रॉन लॉस करतायत, डोनेट करतायत, विच बिकम फेरिक आयन. म्हणजे इथं बघा हे जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये इथं बघा Fe2 प्लस आहे, O2 मायनस आहे, पण इथं Fe3 प्लस आहे. Fe3 प्लस आहे, 3 प्लस का झाला, कारण इथला जो Fe आहे त्याने काय केलं, ऑक्सिजनला एक इलेक्ट्रॉन डोनेट केला. Fe2 प्लस होता, इलेक्ट्रॉन डोनेट केला म्हणजे Feचं कन्वर्जन कशामध्ये होईल, Fe3 प्लस मध्ये होईल. अगेन आता ह्याने एक इलेक्ट्रॉन डोनेट केलाय, आणखी एक इलेक्ट्रॉन पाहिजे, एक ऑक्सिजन बॉन्ड व्हायला 2 इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड आहेत. म्हणून इथं पण बघा, इथं पण Fe3 मायनस लिहिलं, Fe3 प्लस लिहिलंय, 3 प्लस आहे इथे, सॉरी. देन इथं पण ह्याने पण ह्या Feने पण एक इलेक्ट्रॉन डोनेट केला टू दी एक्सेस ऑफ ए ऑक्सिजन. जेवढे नंबर ऑफ ऑक्सिजन ऍड होतील तेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करावे लागतील Feला. म्हणून याचं कन्वर्जन Fe3 मध्ये झालं, याचं पण कन्वर्जन Fe3 प्लस मध्ये झालं. द नेक्स्ट टाइप आहे इंटरस्टिशियल और सब इंटरस्टिशियल इम्प्युरिटी. 6 टाइप आहे आपला पॉइंट डिफेक्ट मधला. ह्याच्यामध्ये काय आहे तर इम्प्युरिटी ॲटम और आयन मे एंटर दी लॅटॅस इंटरस्टिशियल और सबस्टिट्यूशनली. दस प्रॉपर्टीज सच एज मेकॅनिकल स्ट्रेंथ अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी रेअरली अफेक्टेड. याच्यामध्ये काय करायचंय, तर जो मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्यूलमध्ये कशाची ॲडिशन करायची, तर इम्प्युरिटीची ॲडिशन करायची. इंटरस्टिशियल और सब इंटरस्टिशियल इम्प्युरिटी म्हणजे काय, तर याच्यामध्ये एक इम्प्युरिटीची ॲडिशन करायची. सिम्पली डोपिंग सारखं आहे. आता सपोज आपल्याला काय करायचंय, एक अलॉय बनवायचा आहे, कॉपर आणि Feचा अलॉय बनवायचा आहे समजा. मग याच्यामध्ये काय केलं जातं, कॉपर आणि Feला एकमेकांमध्ये मिक्स केलं जातं. मिक्स केल्याशिवाय अलॉय बनणार आहे का, नाही. म्हणजे सपोज इनिशियली आपला कॉपरचा सबस्टन्स आहे आपल्याकडे आणि त्या कॉपरमध्ये Feची ॲडिशन करायची आपल्याला. कॉपरमध्ये Feची ॲडिशन करतोय म्हणजेच काय, एक फॉरेन बॉडी त्याच्यामध्ये त्या कॉपर सबस्टन्समध्ये ऍड करतोय, फॉरेन बॉडी ऍड करतोय, म्हणजेच एक इम्प्युरिटी ऍड करतोय. इन शॉर्ट असं कन्सिडर करा की एक इम्प्युरिटी आपण त्याच्यामध्ये ऍड करतोय. मग इंटरस्टिशियल और सब इंटरस्टिशियल इम्प्युरिटी म्हणजे इंटरस्टिशियल मध्ये डिसलोकेशन तुम्हाला माहिती आहे, डिस्प्लेसमेंट होती ॲटमची, किंवा सब इंटरस्टिशियल म्हणजे फर्दर त्याच्यामध्ये ॲडिशनच करतोय, तेच सांगायचं तुम्हाला. मग इथे बघा, जर जेव्हा आपण इंटरस्टिशियल किंवा सब इंटरस्टिशियल इम्प्युरिटी ऍड करतो एखाद्या सबस्टन्समध्ये, तर तेव्हा काय होतं, तो जो इनिशियल सबस्टन्स असेल ज्याच्यामध्ये आपण इम्प्युरिटीची ॲडिशन करतोय, त्या इनिशियल सबस्टन्सच्या प्रॉपर्टीज चेंज होतात. मग कुठल्या प्रॉपर्टीज चेंज होतात, तर त्याची मेकॅनिकल स्ट्रेंथ चेंज होते, त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी चेंज होते, त्यांच्या जेवढ्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या चेंज होतात. आणि मोस्ट ऑफ द टाइम ह्याच हेतून आपण ॲडिशन करतो की त्या मेटलच्या प्रॉपर्टी चेंज करण्यासाठीच आपण त्याच्यामध्ये फर्दर आणखी एका मेटलचे ॲडिशन करतो. मग इथे एक्झाम्पल दिलंय अलॉय. अलॉयमध्ये फर्स्ट अलॉय आहे कॉपर विथ झिंक. म्हणजे इनिशियली आपला कॉपर आहे आणि कॉपरमध्ये कोणत्या इम्प्युरिटीची ॲडिशन करायची, तर झिंकची ॲडिशन करायची. मग याच्यामुळे काय होतं, कॉपरच्या प्रॉपर्टीज आहेत त्या चेंज होतात. मग कॉपरची मॅलेबिलिटी, डक्टिलिटी अँड कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होती. ठीक आहे, इन्क्रीज होते. देन सेकंड आहे एक्झाम्पल अलॉयचं Mn विथ कॉपर. Mn मध्ये कॉपरची ॲडिशन करायची. जेव्हा Mn मध्ये कॉपरची ॲडिशन कराल तेव्हा Mn मॅग्नेटिक बनतो, मोर मॅग्नेटिक बनतो. मोर मॅग्नेटिक म्हणजे त्याच्यामध्ये नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन मोर अँड मोर प्रोड्यूस होतील. देन इथं बघा स्ट्रक्चर दिलंय, दिस इज द मॉलिक्यूल. एक मॉलिक्यूल आहे, याच्यामध्ये सब इंटरस्टिशियल इम्प्युरिटी म्हणजे आणखी एका मॉलिक्यूलची ॲडिशन केली. आणि इथं सुद्धा एक मॉलिक्यूल दिलाय, छोटासा आहे, तो म्हणजे इंटरस्टिशियल इम्प्युरिटी. ठीक आहे, याच्या पुढचे जे टाइप्स आहेत ते मी नेक्स्ट लेक्चरला तुमचे कव्हर करेन. थँक्यू. टाइप्स आहेत नंबर ऑफ डिफेक्ट्सचे. याच्यामधला फर्स्ट आहे पॉइंट डिफेक्ट. पॉइंट डिफेक्ट ऑफ ए 0 डायमेन्शनल. मग याच्यामध्ये तुम्हाला मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलंय हे नंबर ऑफ टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये वॅकन्सी आणि इंटरस्टिशियल इज फाउंड इन द नॉन आयोनिक कंपाऊंड्स अँड शॉर्टकी अँड फ्रेंकेल डिफेक्ट इज फाउंड इन द आयोनिक कंपाऊंड्स. देन नेक्स्ट आहे फर्स्ट डिफेक्ट बघितला आपण, तो म्हणजे वॅकन्सी डिफेक्ट. आता वॅकन्सी डिफेक्ट मध्ये काय, जसं मगाशी सांगितलं, हा एक मॉलिक्यूल आहे. या मॉलिक्यूलमध्ये नंबर ऑफ ॲटम्स आहेत जे की एकमेकांना बाउंड आहेत. याच्यामधला इथं जो रेड डॉटेड लाईननी शो केलाय हा एक मॉलिक्यूल आहे ना, तो मिसिंग आहे. तो काय झालाय, तो त्या मॉलिक्यूलला हा जो ॲटम आहे तो ॲटम मिसिंग आहे. त्याने काय केलं, हा मॉलिक्यूल लिव्ह केलाय आणि तो बाहेर पडलाय. त्यामुळे इथं काय झाली, वॅकन्सी क्रिएट झालीये.
आणि यालाच म्हटलं जातं वॅकन्सी डिफेक्ट. म्हणजे रेग्युलर स्ट्रक्चर जे कॉपर मॉलिक्युलचं होतं त्याच्यामध्ये मिसअलाइनमेंट झाली, त्याच्यामध्ये डिफेक्ट फॉर्म झाला. देन याच्यामध्ये ज्या नंबर ऑफ वॅकन्सी, सपोज आता वॅकन्सी डिफेक्ट आहे एखाद्या मॉलिक्युलमध्ये, वॅकन्सी डिफेक्ट झाला तर हा कॅल्क्युलेट कसा करायचा, किंवा किती नंबर ऑफ वॅकन्सी त्याच्यामध्ये फॉर्म झाल्या त्या कशा कॅल्क्युलेट करायचा. तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे n इक्वल टू f इन ब्रॅकेट n कॉमा ev बार comma t bracket complete in which n is a number of vacancies, then n, so capital N आहे, this capital N shows total number of ions, then ev is average energy required to create vacancy, and the t is absolute temperature. This is the